नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता आजी लीलाला फोन करतात आणि तिला सांगत असतात की विराज आणि प्रमोदने तुझ्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मला फोन करून सांगितले की घरात परत एकदा वोटिंग करण्यात येईल. दुर्गामध्ये आणि तुझ्यामध्ये आता परत एकदा स्पर्धा होणार आणि ज्याच्याकडे जास्त मत असतील तोच या घरात राहणार. आता लीलाला टेन्शन आलेलं असतं की परत ह्या सगळ्यातून मला जावं लागणार. ती एजंट सोबत सुद्धा बोललेली असते की एजे मला या सगळ्यातून परत पुन्हा एकदा जायचं नाहीये. मला माहिती विराज सर, प्रमोद सर हे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि ते राहतील सुद्धा आणि आजींचं वोट सुद्धा मलाच असणार आहे. पण लक्ष्मी सरस्वती, किशोर सर यांचं वोट ना दुर्गा मॅडमांनाच असेल आणि त्यामुळे तुमच्या वोटवर येऊन सगळं काही थांबणार आहे. तुम्ही कोणाला वोट करतात याच्यामुळे कोण विजेता होणार हे ठरणार आहे आणि मला तुमची कोंडी होऊ द्यायची नाहीये. तुमच्यासाठी दुर्गा मॅडम सुद्धा खूप महत्वाच्या आहेत आणि मी सुद्धा. लीला मनातल्या मनात विचार करते की आता काय होणार आणि या सगळ्यांमुळे एजेंना त्रास होणार, कारण त्यांच्या घरातल्या माणसांना त्रास होत असेल तर त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे. कारण लीला आता एजेंना पूर्णपणे ओळखत असते. खरं तर विराज आणि प्रमोद ऑफिसमध्ये एवढा मोठा स्कॅम मध्ये अडकलेले असताना लीलाने त्यांना वाचवलेलं असतं, तेही एजंट पासून. आणि म्हणूनच विराज आणि प्रमोद यांनी लीलाची बाजू घेण्याचं ठरवलेलं असतं. लीलाला परत घरी ये असं सांगितलेलं असतं, पण लीला ऐकतच नसते. म्हणून विराज आणि प्रमोदने हा स्टँड घेतलेला असतो आणि पुन्हा एकदा आता जहागीरदारांच्या घरी वोट होत असतं. सगळेजण आपापली वोट देऊन झालेले असतात. तेवढ्यात एजे येतो आणि आता एजे कोणाचं त्याच्यावर नाव लिहिणार याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असतं. तर मग बघूया आता एजे कोणाच्या बाजूने उभे राहतात ते. हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.